बिग बॉस मराठीचं 5वं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वामध्ये खूप नाती बनलेली पाहायला मिळाली. यातीलच एक नातं म्हणजे अंकिता व धनंजय पवार यांचं बहीण आणि भावाचं नातं. घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील हे नातं आणखी घट्ट झालेलं पाहायला मिळालं. अशातच धनंजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओने साऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडिओमध्ये धनंजयच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तर घर दाखवत तो बिग बॉसच्या घराच्या आठवणीत रमला आहे आणि यावेळी धनंजय व त्याची पत्नी आज चल के तुझे हे गाणं गुणगुणताना पाहायला मिळत आहेत. धनंजयने हा व्हिडिओ शेअर करत अंकिता वालावलकर आणि तिचा होणारा नवरा कुणाल भगतला टॅग केला आहे. इतकंच नाही तर एकदम बिग बॉस मधील आठवण आली असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर अंकिताने कमेंट करत धनंजयचे आभार मानले आहेत. तर या व्यतिरिक्त अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतने देखील धनंजयच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की अंकिता या गाण्याचा अर्थ ज्यांना कळला त्यांना कदाचित प्रेम कळलं. बिग बॉस मध्ये असताना या गाण्याच्या रूपात मी कायम अंकिता बरोबर होतो आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी धनंजय दादा तुम्ही होतात. तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळला. धनंजय दादा, खंबीरपणे तुम्ही अंकिता बरोबर उभे राहिलात हे मी कधीही विसरणार नाही. त्यासाठी तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. अंकिता बाहेरून जगाला स्ट्रॉंग दिसली तरी अंकिता तुम्हाला आतून कळली, त्यासाठी आणि तिची घेतलेली काळजी जी मी अंकिताकडून रोज ऐकतो या सगळ्यांसाठी तुमचे आभार. लग्नाला नक्की या, हवा तेवढा जोरात कान पिळा असं म्हणत अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने धनंजय पवारचे आभार मानले आहेत. तर त्यांचा हा बॉन्ड तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.